मुंबईत स्वतःचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुंबईकरासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. म्हाडा मुंबई बोर्डाची बहुप्रतिष्ठित मुंबई लॉटरी 2026 अखेर जाहीर झाली आहे. गिरगावच्या गजबजलेल्या गल्ल्यांपासून ते बोरीवलीच्या शांत परिसरापर्यंत म्हाडाने आपल्या घरांची कवाडं उघडली आहेत. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून नक्की कोणाला घर मिळणार, कुठे आहे ती खरं, आणि फॉर्म कसा भरायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या थेट बातमीच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत. सर्वात आधी चर्चा करूया लोकेशनची. या वेळच्या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण मुंबईतील मोकाट्या जागा म्हणजेच दक्षिण मुंबई, गिरगाव, दादर आणि वडाळा सारख्या ठिकाणी म्हाडाची हक्काची घरं उपलब्ध आहेत. जिथे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तिथे म्हाडा तुम्हाला परवडणाऱ्या दरात घर देत आहे. तसेच पश्चिम उपनगरात गोरेगाव आणि बोरीवलीमध्ये मोठ्या गृह प्रकल्पांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी उत्तम पर्याय आहेत. विशेषतः म्हणजे या घरांची विभागणी 4 गटांत केली आहे. त्यात EWS म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे व अल्प ज्यांचे 9 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे, तसेच मध्यम ज्यांचे 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे आणि उच्च 12 लाखांच्या वरील उत्पन्न गट, अशी विभागणी केली आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे डॉक्युमेंट्स. अनेकदा कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे अर्ज बाद होतात. त्यामुळे नोट करून घ्या, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं अनिवार्य आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, तुम्ही गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा पुरावा. उत्पन्नासाठी मागील आर्थिक वर्षाचा तहसीलदारांचा दाखला किंवा ITR आणि जातीचा दाखला. जर तुम्ही आरक्षणाचा फायदा घेणार असाल तसेच फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी हवी. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला म्हाडाच्या नवीन IHLMS 2.0 सिस्टीमवर अपलोड करायची आहे. अनेकांना वाटतं की म्हाडाचा फॉर्म भरणं कठीण आहे, पण तसं मुळीच नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. सर्वात आधी housing.mhada.government.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा. नंतर आधार कार्डच्या मदतीने तुमची eKYC पूर्ण करा. नंतर तुमची कागदपत्रे सिस्टीमद्वारे तपासली जातील. एकदा का तुम्ही पात्र ठरलात की तुम्हाला हव्या त्या स्कीमसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अनामत रक्कम म्हणजेच EMD. घराच्या गटानुसार तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागेल. जर तुमचं नाव लॉटरीत लागलं नाही तर ती रक्कम तुम्हाला व्याजासह किंवा नियमानुसार परत मिळते. व अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा थेट बातमी.